नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे, CXचा जो रिझल्ट आहे, जो PITC म्हणते वगैरे बार्टीचा जो रिझल्ट आहे, तो लागलेला आहे. CX रिझल्ट म्हणतात त्याला. तर CXचा जो रिझल्ट आहे, तो 20 तारखेला म्हणजे आजच लागलेला आहे. एक जवळपास 2च्या दरम्यान लागलेला आहे. 2 वाजता लागलेला आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्यावरती काही मुलांच्या ह्याच्यावरती रिझल्टवरती निकालावरती क्वालिफाईड म्हणून येत आहे आणि काही मुलांच्या ह्याच्यावरती मार्क शो होत आहेत, मार्क दाखवत आहेत. पण जे क्वालिफाय दाखवत आहेत ते इंटरव्ह्यूसाठी पात्र आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. ज्यांच्या निकालावरती क्वालिफाईड हा शब्द येत आहे तर ते इंटरव्ह्यूसाठी पात्र आहेत आणि ज्यांच्या निकालावरती मार्क शो होत आहेत ते CSATमध्ये क्वालिफाईड आहेतच, परंतु त्यांचं काय झालेलं मार्क कमी असल्यामुळे ते इंटरव्ह्यूसाठी पात्र नाहीत, लक्षात ठेवा मित्रांनो. ज्यांच्यावर मार्क शो होत आहेत त्यांचे इंटरव्ह्यूसाठी पात्र नाहीत. तर मी विचारले होते त्यांना की इंटरव्ह्यूसाठी किती मुलांना तुम्ही घेत आहात, तर एका जागेसाठी ते 3 विद्यार्थ्यांना घेत आहेत. म्हणजेच जर समजा एका सेंटरवरती 60 विद्यार्थी कॅपॅसिटी असेल तर इंटरव्ह्यूसाठी जवळपास 180 विद्यार्थ्यांना ते बोलवणार आहेत. बोलवणार म्हणजे ते ऑनलाईनच इंटरव्ह्यू घेणार आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्यानुसार मग आपलं इंटरव्ह्यू नंतर इंटरव्ह्यूचे मार्क आणि GSचे मार्क एकाच वेळी शो होतील आणि मग पात्र यादी लागू शकते. तर तुम्हाला समजलंच असेल की आता CSAT जो होता तो खूप सोपा होता, त्यामुळे CSAT खूप मुलांनी क्वालिफाय केले आणि त्यामुळे GSचा जो स्कोर आहे, मेरिट आहे, ते खूप जास्त लागलेले आहे. आणि मेरिटचं जर आपण बघितलं तर ते जवळपास 25च्या जवळपास लागलेलं आहे मित्रांनो. 25च्या जवळपास हे मेरिट लागलेलं आहे. आणि जर पुढे आपण बघितलं तर ज्यांच्या निकालावर क्वालिफाईड म्हणून आले आहेत त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करा मित्रांनो. आणि लवकरच इंटरव्ह्यूच्या तारीखा लगेच जाहीर होतील आणि त्यानुसार तुम्ही तयारीत असणे गरजेचं आहे. आणि जरी तुमचं अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर ते आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. आणि किंवा ज्यांना कुणाला 25पेक्षा जास्त मार्क आहे किंवा तुमचे मार्क फक्त आम्हाला कमेंट्स करून कळवा, आम्ही तुम्हाला ह्यावर नक्की उत्तर देऊ की आपल्याला समजेल की किती मेरिट लागलेलं आहे वगैरे. आणि तारखा वगैरे आहेत तर त्याची आपण नवीन व्हिडिओ बनवूयाच. धन्यवाद मित्रांनो.